वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भोवतीचे वाद काही संपतच नाहीयेत, उलट दिवसेंदिवस वाढत चाललेत। पूजा खेडकर यांची कागदपत्र अखेर सापडतायत। दुसरीकडे पूजा यांच्या विरोधात नवी माहितीही समोर येते। त्यांचे कुटुंबीय एकाएकी नॉट रिचेबल झालेले आहेत। दुसरीकडे त्यांच्या मेडिकल टेस्ट्स असतील, त्यांनी किती वेळा UPSCचे अटेम्प्ट दिले, ते योग्य होते का, असे अनेक खुलासे येऊ लागलेले आहेत। बघूयात हे लेटेस्ट अपडेट काय त्या रिपोर्टमधून। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर या पुन्हा माध्यमांसमोर आल्या आणि बोलल्या, पण पुन्हा तेच बोलल्या। आरोप खूप तुम्ही म्हणताय तसे वेगवेगळे तुम्ही सांगितलेले आहेत, जे काय तुम्ही म्हणताय ते, पण खरंच मी ह्या विषयावर जे काही माझ्यावर आरोप लावलेले आहेत, कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण क्लॅरिफिकेशन देईन। पूर्ण त्याच्यामध्ये जे काही लिगली आहे ते मी आय विल गिव्ह इट लिगली. I will testify in front of the committee, and I think whatever decision the committee will take, we all should be acceptable to that. I will also accept it. पूजा खेडकर या सगळ्या वादानंतर फार काही बोलणं टाळतायत, तर त्यांच्यावरती चौकशी जोरदार सुरू झाली आहे आणि याच दरम्यान नवे खुलासे पुढे येत आहेत। या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नवा गौप्यस्फोट केला। नवीन मागणी ही आहे की पूजा खेडकर यांचं आणखी एक सर्टिफिकेट 2022 सापडलेलं आहे। त्याच्या आधी त्यांनी त्या नगरच्या सर्टिफिकेटच्या आधारे IAS त्या झाल्या होत्या। आता हे नव्यानं सगळं पुढे येते। ह्या आधीची 2 असताना त्यांनी तिसरं सर्टिफिकेट का घेतलं, हा एक मोठा प्रश्न आहे। त्याची चौकशी प्रशासनाने आणि पोलिसांनी केली पाहिजे। तर दुसरीकडे पूजा खेडकर यांची कागदपत्र समोर आली आहेत। जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे ती सादर केली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये 2022 साली त्यांनी UDIDचे सर्टिफिकेशनसाठी अप्लाय केलं होतं आणि त्या दृष्टीने आपण आपल्याकडे दिव्यांग तपासणी त्यांची केली। आता दिव्यांग तपासणीचा जो काही प्रोसिजर असतं त्याच्यामध्ये आपण त्यांच्या एक्सरे किंवा त्यांचं जे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन, त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स करून त्यांची फायनल जे काही पर्सेंटेज आहेत ते ठरवतो आणि त्याच्यावर आधारित आपण एक त्यांचं जे काही पर्सेंटेज आहे, डिसॅबिलिटी पर्सेंटेज, लोकोमोटर डिसॅबिलिटी पर्सेंटेज 7% असं आमचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी इव्हॅल्युएशन करून त्यांना ते सर्टिफिकेशन दिलं आहे। अहमदनगर जिल्हा रुग्णालयामार्फत पूजा खेडकर यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचे कागदपत्र आज अखेर सापडले असून आज संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे हे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे हे कागदपत्रे सादर करणार आहे। आज संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे। 2018 साली जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागाकडून पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे 2021 साली देखील जिल्हा रुग्णालयाच्या मनोविकार विभागाकडून पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। त्याची नोंद जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये सापडल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी हे गेल्या 3 दिवसापासून पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राचे कागदपत्र शोधत होते। आज अखेरकार हे कागदपत्र सापडले असून आज संध्याकाळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि डॉक्टर संजय घोगरे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे। एकीकडे हे नवी माहिती समोर येते, तर दुसरीकडे पूजा खेडकर यांचं कुटुंब नॉट रिचेबल झालंय, ज्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस थेट त्यांच्या बाणेर इथल्या बंगल्यावरती पोहोचले। त्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागतात। आम्ही या घरी यावेळी आलेलो आहोत। काल सुद्धा आमची टीव्ही घेऊन गेलेली आहे। आम्ही त्यांना शोधत आहोत। मिळून आल्यानंतर आम्ही त्यांची कायदेशीर चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू। सर, मोबाईल लागतायत त्यांचे? मोबाईल स्विच ऑफ लागतात। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध सुरू करण्यात आला आहे। आज सकाळी सुद्धा पुणे ग्रामीण पोलीसचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्या घरामध्ये आलेले होते आणि त्यांचा शोध घेतलेला होता, मात्र त्यांचा शोध पुणे पोलिसांना लागलेला नाही। पुणे ग्रामीण पोलिसांकडून 3 पथके जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर ही पुणे पोलिसांची नोटीस आहे, मात्र दुसरा एक गुन्हा जो आहे तो पोड पोलीस स्टेशनला 12/7 दाखल झालेला आहे। मनोरमा खेडकर यांचा एकदा शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर पासलकर कुटुंबियाने जे मुळशी तालुक्यात ज्यांची जमीन आहे त्याने हा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या अगोदर 11/7 रोजी मनोरमा खेडकर या शेवटचं प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यात दिसलेल्या होत्या। याच घरापासून त्याने त्या कॅमेऱ्यावरची छेडछाड केली होती
त्यानंतर पुणे पोलिसांनी शोध सुरू केलेला आहे। पुणे पोलीस गेले 2 दिवस झाले त्यांच्या घरी येत आहेत आणि शोध घेत आहेत, मात्र पुणे पोलिसांना त्या आणखी काही सापडलेल्या नाहीत। खरं तर या गुन्ह्यामध्ये मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर आणि अंबादास खेडकर यांच्या विरोधात पोर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 12/7 गुन्हा दाखल झालेला आहे। पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत। पुण्यामध्ये पूजा खेडकर विरोधात एकीकडे सामान्य पुणेकर एकवटलेत, कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे दृष्टिहीनांच्या संघटनेने सुद्धा पूजा खेडकर यांच्या विरोधात भूमिका मांडली। या ठिकाणी पूजा खेडकर प्रकरणामध्ये पानशेत येथील पासलकर जे कुटुंबीय आहे, या कुटुंबियांना पिस्तुलाची दहशत दाखवून गेली 1 वर्ष पोलीस स्टेशननी कंप्लेंट न घेता त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही, त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी आज निषेध करणार आहोत। दुसरी गोष्ट, यूपीएससी मध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बनावटगिरी करून जर अशा प्रमाणपत्राचा गैरवापर करून कोणी पोस्ट मिळवत असतील तर अशी जेवढी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये दिली जातील ती एमपीएससी मध्ये आणि यूपीएससी मध्ये याची चेकिंग झाली पाहिजे। किसी भी हालत में इसकी जांच लूंगा और अगर वाकई में वो फ्रॉड है तो उसके ऊपर ज्यादा से ज्यादा सजा दिलाने की मैं अपनी तरफ से पूरी कोशिश करूंगा। आप बोल रहे हैं कि आप पेपर लाकर दो, सबूत लाकर दो, तो हम दिव्यांग लोग सबूत लाने के लिए थोड़ी है, वो सबूत लाने के लिए आप सीपी ऑफिस में स्पेशल पत्र दीजिए, सीपी ऑफिस में। पूजा खेडकर यांच्या प्रकरणात आता काय कारवाई होते हे बघायचंय, कारण या प्रकरणावरून आता अख्खी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। जी एक आरोपाची कडी या प्रकरणात जोडली जाते, ती प्रत्येक कडी IAS अधिकारी होऊ पाहणाऱ्या मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते आणि या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागतील आणि यासाठीच हा पाठपुरावा महत्त्वाचा आहे। त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले, तेव्हा आता काही मोठे मासे या चौकशीच्या जाळ्यात सापडतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। नगरहून उमर सय्यद, पुण्याहून बालाजी पोद्दारसह गुरुप्रसाद जाधव, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।